हॅलो, नमस्ते. पुन्हा एकदा रुचकर आहारामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी खास असं चटणीची रेसिपी घेऊन आली. वेगळ्या प्रकारची चटणीची रेसिपी घेऊन आलेली आहे. आणि हो, नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष सगळ्यांना सुख, समाधान आणि समृद्धीने भरलेली असो, असं देवाच्या चरणी प्रार्थना आहे. तर बघा, असे माझ्या टेरेसवर वेगवेगळ्या प्रकारचे मिरच्या, कोथिंबीर असे सगळे काही आलेले आहे. हे बघा, ही मिरची फार तिखट आहे. त्यासाठी फक्त हे 4 मिरच्यांनीच मी तुम्हाला अगदी झणझणीत असं चटणी तयार करून दाखवणार आहे. तर बघा, अशी ही कांद्याचं पात नाही, लसणाचं पात आहे. आता हे सगळे स्वच्छ असे धुवून घ्या. असे वर थोडंसं वाळल्यासारखं झालेलं आहे ना, हे सगळं काढून मी स्वच्छ असं धुवून घेते. आणि तुमच्या सगळ्याच्या मदतीने माझ्या चॅनलला 1K सबस्क्राईब झालेले आहेत. त्याबद्दल सगळ्यांचं खूप मनापासून आभारी. हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित स्वच्छ असं धुवून घ्या सगळं. मी एवढ्या मिरच्या आणलेली आहे, हे 2 चटणीला पुरतील असं म्हणून मी एवढे आणलेली आहे. ह्यातली मी फक्त 4च मिरच्या वापरणार आहे. जर कोणाकडे ही मिरची असेल ना, त्याचं तिखट कसं आहे हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. हे बघा, थोडीशी तेल टाकून त्यामध्ये एक आपला गावरान टोमॅटो कच्चा म्हणजे हिरवा, त्याला व्यवस्थित असं थोडंसं भाजून घ्या. काय, मी वाटाणे सोलत विचार केला, म्हणलं आपल्याकडे सगळे आहेत, जे बारीक वाटाणे असतात की नाही सोलले, त्यातले एकदम बारीक कवळेवाले, त्या वाटाण्यापासून असं वेगळ्या प्रकारची चटणी बनवलेली आहे मी. हे बघा, असे व्यवस्थित त्याला चिमट्याने व्यवस्थित त्याला असे हलटून पलटून भाजून घ्या. आता यामध्ये बारीक असलेले वाटाणे सगळी सोलून घेतलेली आहे, ते देखील त्यात ॲड करून पुन्हा हे बघा मिरच्या आता मी 3 टाकलेली आहे. मी आणखीन एक टाकणार आहे, पण त्याआधी म्हटलं जास्त जर तिखट झालं तर पुन्हा तिखट कमी करता येत नाही, म्हणून मी 3 आधी टाकून बघितलेलं आहे. तर मला वाटलं तर आणखीन एक टाकणार आहे. म्हणजे एकूण याच्यात 4 मिरच्या पडलेल्या आहेत. आणि तसंच लसणाचं पात देखील मी असं चिरून टाकलेली आहे. आता याला व्यवस्थित असं भाजून घ्या. फ्लेम मात्र मीडियम हायवर ठेवा. हे बघा, आणखीन एक मिरची टाकलेली आहे मी याच्यामध्ये. कोथिंबीर देखील टाकून पुन्हा त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या. ही चटणी तुम्ही डोशासोबत, इडलीसोबत, चपाती, भाकरी किंवा गरम गरम भात, तूप, चटणी कशाही सोबत ही चटणी तुम्ही खाऊ शकता. हे बघा, अशा प्रकारे इवन तुम्ही हे ना आपला सँडविच असतो की नाही, सँडविचला देखील लावून खाऊ शकता. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सँडविचला लावून दाखवते ही चटणी. हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता मी हे बघा, अशा प्रकारे जितकं वेळ तुम्ही बारीक गॅसवर व्यवस्थित असं परतून घेतलं ना, तेवढं खायला चविष्ट असतो. यामध्ये लसूण लागणार नाही आहेत, आलं काही गरज नाही आहे. हे बघा, इथे लिंबाचा रस म्हणजे मीडियम आकाराचा 1 लिंबाचा रस यात टाकलेली आहे. आणि थोडीशी साखर देखील टाकून घ्या. बघा, साखर तुम्हाला हवे असेल तर टाकून घ्या, नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता. हे बघा, मी अर्धी टेबलस्पून मी अशी साखर टाकलेली आहे त्याच्यामध्ये. त्याच मिक्सरमध्ये शाळ ते पण टाकलेली आहे. 1 नारळाची शाळ त्यामध्ये टाकून घ्या. शाळ म्हणतात ना, ते शाळ असं टाकून घ्या. आता व्यवस्थित असं बारीक मिक्सरमधून पण हे बघा, अशा प्रकारे आपली चटणी तयार झालेली आहे. अगदी असं फाईन पेस्ट झालेलं आहे बघा. हे बघा, आता
आता मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेते अशा प्रकारे. आणि आता एका छोटीशी कढईमध्ये असे तेल टाकून, तेल व्यवस्थित गरम झालं ना, 1 चमचा पूर्ण असं जिरे टाकून घ्या. व्यवस्थित असं तडतड उडायला लागले की नाही, तेव्हा ही फोडणी गॅस बंद करून चटणीमध्ये टाकून घ्या. आता आपली चटणी खाण्यासाठी रेडी झालेली आहे. आणि हो, माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कसं वाटलं चटणी मला नक्की कमेंट बॉक्समध्ये करा आणि नक्की ट्राय करा बरं का. थँक्यू.